आपण आता रोहिडा किल्ल्यावरील चोर दरवाजापाशी म्हणजे चोर दिंडी जी आहे तटबंदीमध्ये त्याच्यामध्ये आपण आलेलो आहोत। तर चोर दरवाजाचं अत्यंत एक महत्वाचं वैशिष्ट्य असतं। जेव्हा आपत्कालीन परिस्थितीमध्ये किल्ल्यावरील महत्वाची व्यक्ती किल्ल्याच्या खाली जाण्यासाठी या चोर दिंडीचा चोर दरवाजाचा वापर करत असत आणि हा चोर दरवाजा अत्यंत कमी लोकांना माहीत असायचा। इथे शक्यतो किल्ल्यावरील मुख्य लोकांनाच या चोर दरवाजाबद्दल चोर दिंडीबद्दल माहिती असायची। तर आपल्याला इथे एक चोर दिंडी आपल्याला पाहायला मिळते। किल्ल्यास एक दरवाजा थोर अयब आहे, याकरिता गड पाहून 1, 2, 3 दरवाजे तशा चोर दिंड्या करून ठेवाव्यात। त्यामध्ये हमेशा राबत्यास पाहिजे तितक्या ठेवून देऊन बाकीच्या चिनून काढाव्यात, असा आज्ञापत्रामध्ये महाराज आपल्या मावळ्यांना सांगतायत। म्हणजे चोर दरवाजाचं एक खूप महत्व आहे आणि ते महाराजांनी त्याचसोबत अनेक राजांनी ते ओळखलेले देखील होते। यादव काळानंतर या किल्ल्याने बहमनी सत्तांचा काळ देखील अनुभवलेला असावा। त्यानंतर हा किल्ला आदिलशहाकडे सुद्धा गेला होता। तर मोहम्मद आदिलशहाने देखील या किल्ल्याच्या कामाची डागडुजी केलेली आपल्याला शिलालेखातून पाहायला मिळतं। त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली आणि एका पाठोपाठ एक तोरणा, राजगड, पुरंदर, कोंढाणा हे किल्ले स्वराज्यात मिळवले। त्याच सुमारास त्याच्यानंतरच म्हणजेच इसवी सन 1648च्या सुमारास हा रोहिडा देखील महाराजांनी हिंदवी स्वराज्यात सामावून घेतला होता। 1648 ते 1666 पर्यंत हा किल्ला हिंदवी स्वराज्यात होता। पण पुढे मिर्झा राजा जयसिंगाचं आक्रमण आलं आणि महाराजांनी पुरंदरचा तह केला। तर त्या तहामध्ये छत्रपती शिवरायांनी जे 23 किल्ले दिले होते मोगलांना, त्यामध्ये हा रोहिडा देखील मोगलांना दिला होता। त्यानंतर महाराज आग्रा भेटीला गेले। आग्रा भेटीनंतर महाराजांना तिथं कैद करण्यात आले। त्याच्यातून महाराजांनी कशी बशी आपली सुटका करून घेतली त्यांनी बुद्धी चातुर्याच्या जोरावर, आणि महाराज परत राजगडावर आले आणि त्यानंतर त्यांनी मोगलांच्या विरुद्ध एक मोहीम चालू केली आणि मोगलांना दिलेला प्रदेश आणि मोगलांना दिलेले किल्ले हिंदवी स्वराज्यात परत त्यांनी जिंकून घेतले। तर इसवी सन 1666च्या नंतर महाराजांनी किल्ला रोहिडा 1667च्या सुमारास हा किल्ला जिंकून परत हिंदवी स्वराज्यात सामावून घेतला। त्याने किल्ल्याची देशमुखी महाराजांनी महाराजांचे अत्यंत जवळचे सहकारी कान्होजी जेधे यांच्याकडे दिली होती। त्याचसोबत इथे इनाम म्हणून सुद्धा अनेक गावं दिली होते जेधेंना। त्याचसोबत या किल्ल्याचा काही देशमुखी आणि आजूबाजूला काही वतने खोपडे घराण्यांना महाराजांनी दिले होते। पुढे छत्रपती शंभूराजांचा बलिदानापर्यंत हा किल्ला स्वराज्यात होता। पुढे काही काळ हा किल्ला मोगलांकडे गेला आणि पुढे भोरचे पंत सचिवांनी किल्ला जिंकून परत हिंदवी स्वराज्यात आणला होता। म्हणजे बराच राजवटी या किल्ल्याने पाहिला आणि त्यातील मोठा काळ हा मराठ्यांकडेच किल्ला होता। इंग्रजांच्या युद्धानंतर सध्या जोपर्यंत भोर संस्थान स्वतंत्र भारतात विलीन झाले नाही तोपर्यंत किल्ला हा अजिंक्य होता, म्हणजे हिंदवी स्वराज्यातच होता असं आपण म्हणू शकतो।